की जेवढं AI चांगलं आहे ना तेवढं AI वाईट पण आहे. राईट सर. सो मग तो एक मेन फॅक्टर आहे. आणि मग त्या व्यतिरिक्त जे बाकी असे स्टुडंट आहेत सर, की जे BCA आहे किंवा ज्यांना असं पाहिजे की नाही बाबा मला जास्त डीपमध्ये पण नाही वेळ द्यायचा आणि मला कोडिंग पण नाही करायचं, मग त्यांच्यासाठी डेटा अनालिस्ट, क्लाउड ओके. हे कोर्सेस आहेत किंवा सायबर सिक्युरिटी वगैरे. हां. मग इथे त्यांना इनिशियल लेवलला चांगले पॅकेजेस वगैरे मिळतात. हां. मग 4-6 महिने प्रॉपर त्या लोकांनी करून मग तिथे IT मध्ये त्यांना एंट्री मिळते. एंट्री एकदा एंट्री घेतली की पुढे तुम्ही किती पण इंटरनल स्विचिंग करू शकता करू शकता. असे. पण जर एंट्रीसाठी जर तुम्ही इलिजिबल नाही आहेत हां. तर मग तो कोर्स करणं फायद्याचं नाही आहे. नाही. सो त्यासाठी मी रिकमेंड करेल, जर BCom, BCA, BA हां. आर्ट्सची मुलं पण डेटा अनालिस्ट करून IT मध्ये जातात. कारण रिसर्च ओपनिंग्स असतात, डेटा अनोटेशन असतं किंवा त्यानंतर भरपूर असं मी 13 रोल्स फाइंड आउट केले डेटा अनालिस्टचे. त्याच्यावरती आम्ही ओपनिंग शेअर करतो. इनफॅक्ट डॉक अनालिस्ट सुद्धा आहे सर. हां. जसं मी मगाशी प्रोसेस अनालिस्ट बद्दल बोलले, हो. तर असे अनालिस्ट ज्या वर्डमध्ये अनालिस्ट तिथे तुम्ही जाऊ शकता. म्हणजे IT मध्येच पण प्रॉपरली त्या रोलसाठी, आणि त्याला थोडासा दिमाग पण यूज करावा लागतं. बरोबर जसं पाहिजेच ना. फक्त तुम्हाला सॉफ्टवेअर येतं, तुम्ही ते वापरलं आणि ते काम करताय असं नाही. या नंबर ऑफ ह्यूज डेटा आहे, त्याचं अनालिसिस करून त्याचं तुम्ही प्रेडिक्शन करताय समोर किंवा इन्साइट्स बनवताय, तर ते इन्साइट एक्सप्लेन करता यायला पाहिजे. म्हणजे रिसेंटली जी प्रोजेक्ट कॉम्पिटिशन झाली त्यामध्ये खूप मुलांनी खूप अट्रॅक्टिव्ह डॅशबोर्ड बनवले, पण फार कमी असे होते की ज्यांनी ते एक्सप्लेन केले.